मी विधवा होते। मी पंढरपूरला वारीला चालले होते माझ्या एका वर्षाच्या मुलाला घेऊन। वारीमध्ये वारकऱ्याबरोबर पायी चालत होते। संध्याकाळी एका ठिकाणी झोपले असता काही तरुण आले, मला छेडू लागले, माझ्या जवळची बॅग हिसकावून घेऊ लागले। तिथे जवळच एक तरुण होता, तो झोपेतून उठून आला। त्याच्या जवळच्या काठीने त्याने त्या तरुणांना मारलं आणि पळवून लावलं। वारी संपल्यानंतर मी त्या तरुणाच्या घरी गेले। तो एकटाच राहत होता। मी रडू लागले। त्या दिवशी त्यानं माझ्या बरोबर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वानंदी आहे। मी विधवा आहे। मी पंढरपूरच्या आषाढी वारीला वारकऱ्याबरोबर चालले होते। मी एकटीच होते। माझं 1 वर्षाचं बाळ मी बरोबर घेऊन चालले होते। माझ्याकडे एक बॅग होती, त्यामध्ये माझे थोडेफार कपडे आणि थोडेफार पैसे होते। मला कोणाचाही आधार नव्हता। माझे पती विठ्ठलाची वारी करायचे। पतीचं निधन झाल्यानंतर मी ठरवलं की आपणच वारी करावी। आज वारीचा 3रा दिवस होता। मी पुण्याहून वारीला चालत चालले होते। वारीला चालणाऱ्या लोकांबरोबर चालायला खूप छान वाटत होतं। काही लोकांच्या डोक्यावर तुळस होती, काहींनी भगवे झेंडे घेतले होते, तर काहींच्या गळ्यात टाळ, काहींच्या हातात विणा आणि काही जण रिकामेच विठ्ठलाचा गजर करत चालले होते। एका दिवशी पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मी थांबले। एक पटांगण होतं, बहुतेक शाळेचं ग्राउंड असावं। तिथे मी माझ्या बाळाला घेऊन झोपले होते। अंधाराचा फायदा घेत काही तरुण तेथे आले। बहुतेक ते दारू पिलेले असावेत। मला छेडछाड करू लागले, माझी बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत होते। मी एकटे होते। माझ्या एकटेपणाचा ते फायदा घेत होते। मी थोडं ओरडले, पण ते ऐकत नव्हते। माझ्यापासून काही अंतरावर एक व्यक्ती झोपलेला होता। त्याच्या कानावर माझं ओरडणं गेलं आणि तो धावतच आला। मला छेडणारे 3-4 लोक होते। त्याने एका काठीने त्यांना झोडपून काढलं आणि ती लोक पळून गेली। मी रडत होते, माझं बाळही रडत होतं। त्याने मला समजावलं। तो मला त्याच्या झोपलेल्या ठिकाणाजवळ घेऊन गेला। त्याने त्याच्या बाटलीतलं पाणी मला दिलं। तो तरुण दिसायला देखणा होता, साधारण माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असावा। मी त्याचे आभार मानले। त्याने माझ्या बाळाकडे पाहिलं आणि म्हणाला, मुलगा आहे की मुलगी? मी म्हणाले, मुलगा आहे। तो म्हणाला, खूप छान दिसतो आहे, अगदी विठोबासारखा। मी म्हणाले, हो, खूप गोड आहे। त्याने मला माझी माहिती विचारली, म्हणाला, कुठून आले आहात? मी म्हणाले, पुण्याच्या एका खेडेगावातून। तो म्हणाला, मी पुण्यातच आहे, स्वारगेटचा आहे। तो म्हणाला, तुम्ही एकट्याच आलात? मी म्हणाले, हो, मी विधवा आहे। माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं। तो म्हणाला, तुम्हाला दुखवायचं नव्हतं, फक्त तुम्ही एकटे आहात म्हणून विचारलं, कारण लोक खूप वाईट आहेत, जमाना बदललाय, लोकांना चांगुलपणा दिसत नाही म्हणून विचारलं। मी शांत झाले। तो म्हणाला, तुमचं नाव नाही सांगितलं? मी म्हणाले, माझं नाव स्वानंदी आहे। मी त्याचं नाव विचारलं। तो म्हणाला, माझं नाव केशव आहे। असं आमचं थोडं बोलणं झालं। केशवराव म्हणाले, आता अंधार खूप झाला आहे, आपण उद्या सकाळी बोलू। तुम्ही इथे माझ्या जवळ झोपा, म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही। मी त्याच्यापासून थोड्या अंतरावर माझ्याजवळ असलेली सतरंजी हातरली आणि त्यावर माझ्या बाळाला कुशीत घेऊन झोपले। पहाटे उठले तर तो तरुणही उठला होता। मी म्हणाले, माझ्या बाळाला थोडा वेळ घ्याल का? मी आंघोळ करून येते। त्याने माझं बाळ घेतलं। मी आंघोळ केली, परत येऊन बाळाचं तोंड धुतलं आणि त्या व्यक्तीनेही त्याचं आवरलं। मग आम्ही तिघं सकाळी सकाळी वारीसाठी बाहेर पडलो। सूर्य हळूहळू उगवत होता। एका चौकात काही लोक जमले होते, ते लोकांना नाश्ता वाटत होते। मी तेथे गेले। तेवढ्यात केशवराव म्हणाले, तुम्ही थांबा, मी आपल्यासाठी नाश्ता घेऊन येतो। आणि तो आमच्या दोघांसाठी नाश्ता घेऊन आला। नाश्त्याला पोहे होते। आम्ही दोघांनीही पोहे खाल्ले आणि पुढचा प्रवास सुरू केला। आता आमची चांगली ओळख झाली होती। तो म्हणाला, अजिबात घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे। काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगा, मी आहे। केशवराव माझी वारंवार मदत करत होते। मला ते विठ्ठलासारखेच भेटले होते। माझ्यासाठी ते धावून आले होते। बोलता बोलता मी केशवरावबद्दल माहिती विचारली। ते म्हणाले, मी सुद्धा एकटा आहे, माझं अजून लग्न झालेलं नाही, मुली पाहणं चालू आहे, पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आणि मला आई वडील नसल्यामुळे लग्न जमायला प्रॉब्लेम येत आहे। मला खूप वाईट वाटलं। एवढा चांगल्या स्वभावाचा तरुण चांगल्या व्यक्तींना आज आयुष्यात नेहमी
प्रॉब्लेम काय येत असतात? मला याचं उत्तर सापडत नव्हतं. एवढा चांगला तरुण जो रात्री माझ्याजवळ झोपला, पण त्याने काहीच गैरवर्तन केलं नाही. उलट त्या घाणेरड्या लोकांपासून मला वाचवलं. त्याने मला विचारलं, तुमच्या पतीचं निधन कसं झालं? मी म्हणाले, लग्नानंतर आमचं सर्व काही व्यवस्थित होतं. पाठीमागच्या 1.5 वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता. काही दिवस उपचार केले, पण त्यांचं निधन झालं. ते मला अर्ध्यावरच सोडून गेले. तेव्हा मी गर्भवती होते. मी एकटी पडले. मला सासू सासरे कोणीही नाही. काय करावं काही समजत नव्हतं. घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. मिळेल ते काम करते, पण माझे पती वारीला जायचे, त्यामुळे त्यांची परंपरा चालू ठेवली आहे. प्रवासामध्ये एवढं चालणं सोपं नव्हतं, कारण मी कधी वारी केली नव्हती. 30-35 किलोमीटर चालायचं. एका ठिकाणावरून दुसऱ्या मुक्कामी खूप दूर जायचं, त्यामुळे बाळाला घेऊन चालणं शक्य नव्हतं. मग केशवराव माझ्या हातातलं बाळ घ्यायचे, त्याच्या खांद्यावर बसवायचे आणि मला चालायला मदत करायचे. त्यामुळे माझ्यावरचा भार हलका झाला होता. आता आमची चांगली ओळख झाली होती. आमच्यामध्ये नजरानजर होत होती. जेवणाचा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण वारीतील भाविक लोक दान म्हणून जेवण देत होते. त्यामुळे जेवणाचा काहीच खर्च नव्हता. दरमजल करत आम्ही शेवटी पंढरपूरला पोहोचलो. सर्व पालख्या एकत्र आल्यामुळे दिंड्याही एकत्र आल्या होत्या, त्यामुळे खूप गर्दी होती. लोकांना व्यवस्थित चालता येत नव्हतं. विठ्ठलाच्या मंदिरात जाण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. खूप गर्दी असल्यामुळे आम्ही दोघंही आधी चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेलो. आम्ही दोघांनी चंद्रभागेमध्ये आंघोळ केली. मुलालाही मी आंघोळ घातली. पाणी थंड होतं, पण विठ्ठलाच्या नामघोषात चाललेला गजर यामुळे तिथे काहीतरी ऊर्जा संचारत होती. त्यामुळे पाणी थंड आहे असं जाणवत नव्हतं. विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागली होती. आता आम्ही गर्दीत शिरलो होतो. गर्दी खूप प्रचंड होती. त्या गर्दीत मला चालता येत नव्हतं. म्हणून केशवरावांनी माझ्या हातातलं बाळ त्यांच्याकडे घेतलं आणि मला पुढे चालायला सांगितलं. पण गर्दीचा लोट खूप असल्यामुळे आम्ही दोघं वेगळे झालो. मी पाठीमागे पाहिलं, पण मला केशवराव आणि माझं बाळ कुठेच दिसत नव्हतं. मी खूप रडू लागले. काय करावं हे समजत नव्हतं. रडत रडत मी गर्दीत पुढे ढकलली जात होते. शेवटी मी विठ्ठलाच्या जवळ पोहोचले. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून बसले. विठ्ठलाला मी म्हणाले, अगोदर तू माझा नवरा हिरावून घेतलास आणि आता माझं बाळ सुद्धा कुठे गेलं, कुठं हरवलं, ते कधी सापडणार काही कळत नाही. मला माझं बाळ परत दे. मी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा गर्दीतून बाहेर पडले. मंदिराच्या बाहेर जिथे लोक चपला ठेवतात तिथे जाऊन थांबले होते. अचानक पाठीमागून एक आवाज आला. स्वानंदी. मी पाठीमागं वळून पाहिलं तर केशव माझ्या बाळाला घेऊन उभा होता. मी पळत जाऊन केशवराव आणि माझं बाळ दोघांनाही घट्ट मिठी मारली. खूप वेळ मी रडतच होते. पुन्हा मी माझ्या बाळाला घेतलं, त्याच्या गालावर पाप घेतली. माझं बाळ माझ्यापासून दूर गेलं होतं आणि मला एक क्षणभरही त्याच्यापासून राहवत नव्हतं. देवदर्शन झाल्यावर आम्ही थोडासा प्रसाद विकत घेतला, शेव चिवडा, पेढे. तेव्हा केशवराव म्हणाले, तुम्ही इथे थांबा, मी 10 मिनिटात येतो. पण अर्धा तास उलटला तरी ते आले नाही. काही वेळाने ते हातात एक छोटी पिशवी घेऊन आले. ते म्हणाले, ही तुमच्यासाठी. मी विचारलं, काय आहे यात? केशवराव म्हणाले, तुम्हीच उघडून पहा. मी पिशवी उघडली तर त्यात एक सुंदर साडी होती, चोळी होती आणि माझ्या बाळासाठी एक छानसा ड्रेस. हे पाहून माझे डोळे पुन्हा भरून आले. मी केशवरावांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित होती, पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच जागा निर्माण झाली होती. कोण हे केशवराव? काय माझ्यासाठी एवढं करतायत? मला काहीच समजत नव्हतं. त्यांनी मला साडी बदलायला सांगितलं. मी एका कोपऱ्यात जाऊन साडी बदलली आणि परत आले. त्या नवीन साडीत मी खूप सुंदर दिसत होते. माझ्या अंगावर आधी जी जुनी साडी होती ती कदाचित त्यांना आवडली नसावी, म्हणून त्यांनी ही नवीन साडी आणली होती. ते माझ्याकडे पाहतच राहिले. ते म्हणाले, तुम्ही खूप छान दिसताय, नव्या नवरीसारख्या. मी लाजले. आता परतीचा प्रवास सुरू करायचा होता. आम्ही दोघेही बस स्टँडवर गेलो. त्यांना स्वारगेटला जायचं होतं आणि मला स्वारगेटवरून अजून पुढे 10-12 किलोमीटर अंतरावर जायचं होतं. केशवरावांनी आमच्या दोघांची तिकिटं काढली.
मी नको म्हणत होते तरी त्यांनी माझं तिकीट घेतलं. आम्हा दोघांना एक चांगली सीट मिळाली. मी खिडकी जवळ बसले, ते माझ्या बाजूला बसले. बस सुरू झाली. हळूहळू पुढे सरकू लागली. बसमध्ये निवांत जागा मिळाल्यामुळे डोळा लागला. माझं बाळ माझ्या मांडीवर होतं. 1.5 तासानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा पाहिलं माझं डोकं केशवरावांच्या छातीवर होतं. माझं बाळ त्यांच्या हातात होतं. ते त्याला खेळवत होते. ते पाहून खूप वाईट वाटलं. किती हा माणूस माझी काळजी घेतो. मी त्याच्या छातीवर डोकं टेकवलं तरी त्यांनी काहीही बोललं नाही. ते आनंदाने माझ्या मुलाला खेळवत राहिले. हळूहळू बस पुढे गेली. आता स्वारगेट जवळ आलं होतं. आम्ही दोघं उतरलो. आता आम्हाला वेगळं व्हायचं होतं. माझ्या मनात केशवरावाबद्दल खूप मोठी जागा निर्माण झाली होती. ते म्हणाले, इथून माझं घर जवळच आहे, याल का? फक्त पाहून जा, नाहीतर उद्या निघालात तरी चालेल. मला काय करावं समजत नव्हतं, पण त्यांचा शब्द मोडावासा वाटला नाही. मी म्हटलं, चला मग. आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो. केशवरावांचं घर छोटंसं होतं. 2 रूम, वर पत्र्याचं छप्पर. त्यांच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. गेल्यानंतर ते माझ्यासाठी चहा बनवू लागले. पण मी म्हणाले, तुम्ही आता काही करू नका, मी पाहते. मग मी आमच्या दोघांसाठी चहा बनवला. दोघांनीही आनंदाने चहा घेतला. बाळाला दूध पाजलं. बाळ झोपी गेलं. मग मी आमच्या दोघांसाठी स्वयंपाक केला. आज मी त्यांच्यासाठी चपात्या, खीर असे वेगळे पदार्थ बनवले होते. मला त्यांचा सहवास खूप चांगला वाटत होता. संध्याकाळी 8 वाजता आम्ही दोघांनी जेवण केलं. काही वेळ गप्पा मारत बसलो. केशवरावाबरोबर गप्पा मारायला खूप छान वाटत होतं. रात्रीचे 9:30-10 वाजले असतील तेव्हा केशवराव म्हणाले, तुम्ही खाटेवर झोपा, मी खाली झोपतो. मला ते चांगले वाटत नाही. मी म्हणाले, तुम्हीच खाटेवर झोपा, मी झोपतो खाली. मग मी बाळाला कुशीत घेऊन खाली सतरंजीवर झोपले. सकाळ झाली. मी आंघोळ केली. केशवरावांनीही त्यांचं आवरलं. सकाळचं जेवण झालं. मी केशवरावांचं घर पूर्ण साफ केलं. घरात कोणती स्त्री असल्यामुळे थोडंसं घाण झालं होतं. व्यवस्थित साफ केलं. केशवराव माझ्याकडे एकटक पाहत होते. मला आता जाणं गरजेचं होतं, पण माझा त्या घरातून पाय निघत नव्हता. मी माझी बॅग उचलली, बाळाला कडेवर घेतलं आणि मी निघू लागले. तेवढ्यात केशवरावांनी मला थांबवलं. त्यांच्या खिशातून एक 500 रुपयांची नोट काढली आणि ती माझ्या बाळाच्या हातात दिली. मला राहवलं नाही. माझे डोळे पाणावले होते. मी म्हणाले, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. केशवराव म्हणाले, बोला. मी म्हणाले, वारीला आपण भेटल्यापासून मी पाहते आहे तुम्ही माझी खूप काळजी घेतली. माझ्या मुलाचीही काळजी घेतली. माझ्यासाठी साडी घेतली. माझ्या मुलासाठी कपडे घेतले. एवढं सगळं तुम्ही का करत आहात? आपलं कोणतंच नातं नाही. केशवरावांचे डोळे पाणावले होते. ते म्हणाले, या सर्व गोष्टी करण्यासाठी नात्याची गरज नसते. तेव्हा माझे डोळे पूर्ण भरून आले. मला आता राहवलं नाही. मी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांनीही माझ्या डोक्यावर हळूच हात फिरवला. मी म्हणाले, तुमच्याशी नातं जोडायचं आहे. तुमची इच्छा असेल तर मला तुमची आयुष्यभर साथ हवी आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. माझे हे शब्द ऐकून केशवराव खूप भावुक झाले. आम्ही दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलो. दोघांचे डोळे पाण्याने भरले होते. हळूहळू केशवरावांचे होठ माझ्या होठाजवळ आले आणि त्यांनी हळूच माझ्या होठांचे चुंबन घेतलं. मी डोळे बंद केले होते. मला खूप छान वाटलं. मग मीही त्यांच्या होठांचं चुंबन घेऊ लागले आणि आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करू लागलो. दोघांनाही खूप आनंद मिळाला होता. आता आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. आम्ही जवळच्या मंदिरात गेलो. 2 हार घेतले. एक मंगळसूत्र घेतलं. केशवरावांनी माझ्या गळ्यात हार घातला, मंगळसूत्र बांधलं आणि आम्ही दोघांनी एकदाचं लग्न केलं. आता मी केशवरावाकडेच राहते. आमचा संसार फुलू लागला आहे. काही महिन्यातच मी पुन्हा एकदा गरोदर राहिले आहे. मी खूप खुश आहे. केशवराव सुद्धा खूप खुश आहेत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी केशवरावांशी लग्न करून चूक केली की बरोबर? कृपया कमेंट करून मला नक्की सांगा. जगात जेव्हा कोणी आपलं वाटणारा उरलेला नसतो तेव्हा देव एखाद्या केशवाला आपल्या वाटेवर पाठवतो. संकटाच्या अंधारात जर का कोणी साथ देणारा सापडला तर तोच विठोबा असतो. स्वानंदी आणि केशव यांची कथा हेच सांगते की नातं रक्ताचं नसलं तरी मनाचं असलं की आयुष्य बदलून जातं. मित्रांनो,
मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.